नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. संतोष आता त्याच्या तोंडाने सगळे गुन्हे कबूल करत असतो आणि तो सांगत असतो की प्रताप सरांच्या ट्रकमध्ये ड्रग ठेवायला मला मैपतनेच सांगितलं होतं, परंतु मला मात्र त्यानंतर खूप गिल्टी वाटत होतं आणि म्हणूनच मी तो पेनड्राईव्ह होता हा पेनड्राईव्ह मी सायली सुभेदार यांच्याकडे दिला. मैपतचे गुंड मला आणि माझ्या कुटुंबाला मारायला सुद्धा आले होते, पण तरी सुद्धा मी कसा तरी पळ काढला. अर्जुन आता जज साहेबांना सांगतो की जज साहेब, मैपत शिकरे या केसमध्ये इन्व्हॉल्व आहे, परंतु त्यांनी काही एकच गुन्हा नाही केलाय. हे सगळे पुरावे पोलिसांपर्यंत पोहोचायला नको म्हणून सायली सुभेदार यांना सुद्धा त्याने किडनॅप केलं होतं. हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. अर्जुन आता सायलीला विटनेस बॉक्स मध्ये बोलावतो. अर्जुन आता सायलीला प्रश्न विचारू लागतो की जेव्हा संतोषने तुमच्या हातात पेनड्राईव्ह दिला त्यानंतर काय काय घडलं तुम्ही सांगाल का कोर्टाला? आणि मग सायली सांगते, मला संतोष दमदाडे यांनी पुरावे असलेला पेनड्राईव्ह दिला आणि मग मी तिथून निघाले. त्यानंतर जे काही झालं ते सगळं आता घटनानुक्रमे सायली कोर्टाला सांगत असते. सायलीने आता सर्व काही कोर्टाला सांगितलेलं होतं. कशा प्रकारे तिला मैपतच्या बंगल्यावर आणून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते, तिचे हातपाय बांधून ठेवण्यात आले होते. सायलीने कोर्टाला सगळं काही खरं सांगितलेलं असतं आणि ते बघून आणि ते ऐकून मात्र घरच्यांना मात्र त्यांच्या कानावर विश्वासच होत नाही. अर्जुन आता कोर्टाला सांगू लागतो की सायली सुभेदार ही माझी बायको आहे आणि प्रताप सुभेदार हे माझे वडील आहेत आणि मुद्दाम मला त्रास देण्यासाठी हे सगळं करण्यात आलंय. कारण मैपतची मुलगी साक्षी ही वात्सल्य आश्रम मर्डर केस मध्ये अडकली आहे आणि ती केस मी लढतोय आणि तो खून साक्षीनेच केलाय ही गोष्ट मी कधीही प्रूव्ह करू शकतो. हा खेळ आता मैपतच्या लक्षात आला होता आणि म्हणूनच त्याने आमच्या फॅमिलीला टार्गेट केलं आणि आमच्या फॅमिलीमध्ये फूट पाडली. वात्सल्य आश्रम मर्डर केसच्या हिअरिंग मध्ये मी हे देखील प्रूव्ह केलं होतं की मैपत सुभेदार हा एक बिल्डर नाही तर एक प्रख्यात गुंड आहे. तर जज साहेब आता मैपतच्या वकिलाला प्रश्न विचारतात की तुम्हाला कोणाची उलट तपासणी घ्यायची आहे, परंतु ते म्हणतात की नाही, कारण सर्व पुरावे हे डोळ्यासमोर असतात, त्यामुळे ते दुसरे वकील सुद्धा काहीही बोलत नसतात. त्यामुळे आता कोर्ट सांगतं की आजची सुनवाई आजच होणार. आणि मग जज साहेब सांगू लागतात की दिलेल्या माहितीवरून एवढंच लक्षात येतंय की संतोष दमदाडे यांना मैपत शिकरे यांनी पैसे दिले, अन्नपूर्णा फार्मास्युटिकल्सच्या कंपनीच्या ट्रकमध्ये ड्रग्ज ठेवले, प्रताप सुभेदार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोर्ट प्रताप सुभेदार यांची निर्दोषयुक्त मुक्तता करत आहे. जज साहेबांच्या तोंडून हे सगळं ऐकून आता सर्वांना प्रचंड आनंद झालेला असतो. पुढे जज साहेब सांगू लागतात की मैपत शिकरे यांनी संतोष दमदाडे आणि सायली सुभेदार यांच्यावर हल्ला सुद्धा घडवून आणला. त्यामुळे हे कोर्ट मैपत शिकरे यांना अंमली पदार्थांची तस्करी आणि अपहरण या दोन्ही गोष्टींसाठी दोषी मानत आहे आणि कारावासाची शिक्षा सुनावत आहे. कोर्टाने योग्य तो निर्णय दिलेला असतो. प्रतापची निर्दोष म्हणून मुक्तता झालेली असते आणि आता मैपतला सुद्धा जेल झालेली असते. त्यामुळे सर्वांना खूप आनंद झालेला असतो. साक्षी आणि नागराजचा चेहरा तर अगदी बघण्यासारखा झालेला असतो. सर्वांसमोर आता मैपतला जेल होत असते. सर्वांसमोर मैपतच्या हातामध्ये बेड्या टाकत असतात. तर चैतन्य विचार करत असतो की शेवटपर्यंत हा माणूस मला कळला नाही काय होता तो, मग साक्षी ही खरी असेल ना? तर साक्षी मनात विचार करत असते की मला आता सगळ्यांसमोर काय रिॲक्ट व्हावं हेच कळत नाहीये. मला तर आता प्रचंड भीती वाटते आणि मी जर आता अण्णांना सपोर्ट केला तर चैतन्य माझ्या हातून जाईल. मैपत जाता जाता सुद्धा प्रतापला म्हणत असतो की प्रतापराव, शेवटी तुमच्या मुलाने सुद्धा तुम्हाला घोळात घेतलं आणि यांच्यासारख्या शहाण्या वकिलाला सुद्धा. जर तुम्ही डोकं शांत ठेवून विचार केला तर मी नेहमी तुमचा भल्याचाच विचार केलाय. अर्जुन साहेबांनी एका वेगळ्याच केसचा राग ह्या केसवर काढलाय आणि म्हणून माझ्यावर ही वेळ आली आहे. इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा याला, कारण याची फालतूची बडबड ऐकायला कोणालाही वेळ नाहीये. सर्वांसमोर मैपतला बेड्या ठोकून पोलीस आता मैपतला घेऊन जात असतात. मैपत जाता जाता रागाने सायलीकडे बघत असतो आणि सायलीकडे बघत असताना घरातले सर्वजण बघत असतात की मैपत किती रागाने सायलीकडे बघतो. त्यामुळे सायली आता अर्जुन जवळ येऊन उभी राहते. सायली अर्जुन जवळ उभी राहिल्यानंतर प्रताप सुद्धा अर्जुन जवळ येऊन उभा राहतो. त्यानंतर पूर्णा आजी, त्यानंतर कल्पना, अश्विनी, अस्मिता सुद्धा. घरातील सर्वजण अगदी खंबीरपणे सायली आणि अर्जुनच्या पाठीमागे उभे असतात. सर्वांची ती एकजूट बघून आता मैपतही घाबरलेला असतो. साक्षी आणि प्रियाचे तर मात्र चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात. त्यानंतर प्रिया ही नागराज जवळ जाते आणि नागराजला ती विचारत असते की हे सर्व काय होऊन बसलं, मैपतला कधी काही होणार नाही असा तर तुम्हाला फार कॉन्फिडन्स होता ना? नागराज म्हणतो की माझं तर डोकंच गरगरायला लागलंय, काय घडलंय हेच मला कळत नाहीये. इथे आलो होतो ते प्रतापला 10 वर्ष जेल होईल हे बघण्यासाठी, परंतु मैपतच खडी फोडायला गेलाय. हे सगळं काय चाललंय ना तेच कळत नाहीये. तर प्रिया म्हणत असते की मैपतच्या मागे मागे आपणही जेलमध्ये जायला नको, एवढं झालं म्हणजे मिळवलं. अस्मिता आता प्रतापला मिठी मारते आणि म्हणते की डॅड, कॉंग्रॅच्युलेशन, मला माहित होतं तुम्ही सुटणार आहात आणि मला हेही माहित होतं की तुम्ही अगदी निर्दोष आहात आणि खरंच ही तर कमालच झाली. अश्विन म्हणत असतो की अगं कमाल झाली नाही, दादा
दादा आणि वहिनीने कमालच केली आहे. दादाने ऐन वेळी खऱ्या गुन्हेगाराला अगदी परफेक्ट पकडवलंय. पूर्णा आजी म्हणत असते की मी तर देवी आईची खना नारळाने ओटी भरणार आहे. घरावरचं तर केवढं मोठं संकट दूर केलं. कल्पना सांगत असते की अर्जुन आणि सायली आज हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. तर अर्जुन म्हणत असतो की मम्मा कायद्यावर नेहमी विश्वास ठेवायचा असतो. मैपत सारखा माणूस जास्त दिवस जेल बाहेर राहणं हे तर पॉसिबलच नव्हतं. अर्जुन प्रतापला कॉंग्रॅच्युलेट करत असतो. तर रविराज प्रतापला म्हणत असतो की प्रताप हे सगळं कसं काय झालं आपण हे नंतर डिस्कस करूयात. परंतु तुला माहितीये मी ही केस अर्जुनला का दिली ही गोष्ट तुझ्या चांगलीच लक्षात आली असेल. पूर्णा आजी म्हणत असते की खरंच देवाघरी न्याय असतो तेच खरंय. कल्पना सायलीला म्हणत असते की सायली अगं तुला एवढं सगळं सहन करावं लागलं पण आम्हाला तर काहीच माहित नव्हतं ग. बाबांना सोडवण्याकरता अगदी जीवाचं रान केलंस ग तू. सायली म्हणते की अहो आई आपल्या माणसांसाठी जीवाची बाजी ही लावायचीच असते. मग यावेळी मी अशी हात गाळून कशी काय बसली असते. आणि त्या मैपतने तर माझ्या दोन्ही वडिलांवर संकट आणली आणि जर माझ्या दोन्ही वडिलांचा प्रश्न असता तर मग मी तर त्याला सोडलंच नसतं ना. आणि बाबा निर्दोष आहेत हे सिद्ध करण्यासाठी मी अगदी वाटेल ते केलं असतं. अर्जुन म्हणतो की हो मधुभाऊ सुद्धा आता लवकरात लवकर सुटतील आणि त्या गोष्टीचे पुरावे सुद्धा मैपतच आपल्याला देईल. पण सायली तू जी हिंमत दाखवली ना ती खरंच अमेझिंग होती. सायली म्हणते की मधुभाऊ नेहमी म्हणतात की रडायचं नाही लढायचं आणि मी तर फक्त तेच केलंय. खरी हिंमत तर तुम्ही दाखवलीये की एवढ्या गुंडांसोबत तुम्ही लढलाय. अश्विन म्हणतो की अगं वहिनी पण हे सगळं कसं काय केलंस तू. म्हणजे मगाशी तू जे स्टेटमेंट दिलं त्यातून आम्हाला थोडंच कळलं पण नेमकं काय घडलं ना हे तू मला सगळं घरी जाऊन सांगणार आहेस. ओके. सर्वांना आज मला ओरडून ओरडून सांगावं असं वाटतंय की माझे डॅड माझ्या दादा आणि वहिनींमुळे सुटलेत. प्रताप म्हणतो की मी निघतो. प्रतापला काय माहित का होतं. प्रताप डायरेक्टली तिथून निघून जातो. कल्पनाही त्याच्या मागे जाते. सर्वजण आता एक एक करून घरी जातात. तर जाता जाता अर्जुनने सुद्धा रविराजला बाय बोललेलं असतं. अर्जुन आणि रविराजचे मतभेद सुद्धा आता हळूहळू दूर होत असतात आणि हे बघून सायलीलाही खूप बरं वाटतं. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सायली प्रतापला म्हणत असते की बाबा आज तुम्ही निर्दोष मुक्त झाला ना त्यामुळे आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे. खाली सगळेजण तुमचं कौतुक करताय आणि यांची नजर फक्त तुम्हाला शोधते बाबा. प्रताप मात्र खूप रडत असतो. आता प्रताप अर्जुन समोर येतो आणि अर्जुनकडे हात जोडत तो म्हणत असतो की माझ्याकडनं जी चूक झाली आहे ना त्या चुकीची आता मला मोकळेपणाने माफी मागू देत. अर्जुन मला माफ कर असं म्हणून बापलेक आता एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि रडत असतात. तर त्यांचं ते प्रेम बघून आणि त्यांचं ते माया बघून बाकीचे सर्वजण खूप रडत असतात. तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. करताय आणि यांची नजर फक्त तुम्हाला शोधते बाबा. प्रताप मात्र खूप रडत असतो. आता प्रताप अर्जुन समोर येतो आणि अर्जुनकडे हात जोडत तो म्हणत असतो की माझ्याकडनं जी चूक झाली आहे ना त्या चुकीची आता मला मोकळेपणाने माफी मागू देत. अर्जुन मला माफ कर